जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। जॉईन व्हायचं प्रत्येकाने। आपलं लेक्चर चालू झालेलं आहे। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज, त्यातला मराठी व्याकरण हा विषय। तर याचा आजचा आपला 25 नंबरचा सेशन आहे। रोज 3 वाजता आपण लाईव्ह येत असतो। याच्यामध्ये आपण आतापर्यंत झालेले मराठी व्याकरणाचे पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न इथं बेसिक पासून आपण डिटेल मध्ये पाहत आहोत। सगळ्यांना गुड आफ्टरनून। आपलं हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे, लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची। चला पटापट। ठीक आहे, प्रश्न चालू करण्याच्या आधी तुमच्यासाठी जी काही ऑफर आहे स्टार्टिंगलाच सांगून देते। तर जे नवीन विद्यार्थी मित्र असतील त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपली जी काही टिक्कर मराठीची 14वी बॅच आहे, तर ही बॅच आता तुम्हाला ऑफर मध्ये भेटतीये 1500 रुपयाला। ठीक आहे, आज आहे 17 तारीख, 20 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे अजून 3 दिवस तुमच्यासाठी ऑफर आहे की ही बॅच तुम्हाला 1500 ला भेटणार आहे। त्याच्यानंतर पैसे डायरेक्ट 1000 ने वाढणार आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे ज्यांना बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकायचे आहेत डिटेल मध्ये, तर प्रत्येकाने मला असं वाटतं या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे। ठीक आहे, तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात। तर मराठी व्याकरणाचा आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात काय आहे। तर बघा, व्यवस्थित काहीच घाई नाहीये, आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। काय तर बघा, विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी बहुधा सामान्य रूप होते, या रूपास काय म्हणतात? व्याख्या सांगितलेली आहे। अधिकरण, संप्रदान, करण, विभक्ती प्रतिरूपक अव्यय। ठीक आहे, लेक्चर थोडंसं अडकत असेल तर थोडंसं मॅनेज करा। ओके, आवाज वगैरे क्लिअर येत असेलच, त्यात काही शंका नाही। बघा आता इथे काय सांगितले, विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात। थोडा अर्थ लक्षात घेत जायचे। म्हणजे काय होतं, तर विभक्ती प्रत्ययाचे जे काही अर्थ त्या शब्दातून निघतात तशाच अर्थाचं काम कोण करतं? शब्दयोगी अव्यय जेव्हा नामाला जोडून येतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते। म्हणजेच काय, तर नामाचं सामान्य रूप होतं। सेम आपल्या विभक्ती प्रत्ययासारखेच असे काही शब्दयोगी अव्यय असतात की ते नामाला जोडल्यानंतर नामाचं सामान्य रूप होतं। मग या रूपाला काय म्हणतात असं विचारलंय। ठीक आहे, तर पर्याय लक्षात घेतले तर लगेच आपलं उत्तर निघतंय, पण या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी प्रत्येक शब्दाची फोड करत करत तुम्हाला स्पष्टीकरण दिले। ठीक आहे, अधिकरण, संप्रदान आणि करण हे काय आहे, तर विभक्तीचे कारक अर्थ आहेत। याचा इथे काहीच संबंध नाहीये या व्याख्येशी। ठीक आहे, अधिकरण हा कारक अर्थ कोणाचा आहे, तर अधिकरण हा कारक अर्थ सप्तमी विभक्तीचा आहे। संप्रदान हा कारक अर्थ कोणाचा आहे, दान किंवा भेट दिल्याचा बोध होतो, चतुर्थी विभक्तीचा आहे। करण हा कारक अर्थ कोणाचा आहे, क्रियेचं साधन आपल्याला कळतंय म्हणजे तृतीय विभक्तीचा आहे। उरलं एकच, ते म्हणजेच काय, विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय। नावातच ठीक आहे, विभक्तीचं प्रतिरूप म्हणजे विभक्तीचं दुसरं रूप आपल्याला इथे कळतंय। ठीक आहे, म्हणजे विभक्तीचे प्रत्यय ज्या अर्थाचं काम करतात त्याच अर्थाचं काम शब्दयोगी अव्यय करत असतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण। बघा काय प्रश्न, प्रतिक्षण, कष्टसाध्य, घरोघरी, अन्याय यापैकी अव्ययीभाव समासाचे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत। ठीक आहे, बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। आता इथे काय करायचंय, आपल्याला अव्ययीभाव समासाचे सामासिक शब्द ओळखायचे। म्हणजेच काय, जिथं आपल्याला दिसते की उपसर्ग मूळ शब्दाला लागलेला आहे आणि त्या शब्दामध्ये प्रथम पद प्रधान आपल्याला कळतं। ठीक आहे, प्रतिक्षणचा विग्रह काय होतो, तर प्रतिक्षण म्हणजेच प्रत्येक क्षणाला। कष्टसाध्य, कष्टाने साध्य। ठीक आहे, घरोघरी, प्रत्येक घरी, अन्याय, न्याय नसलेला। तत्पुरुष समासाची उदाहरणं आपल्याला दिसतात। कष्टाने साध्य, फायनल कुठे थांबलो ते पद प्रधान असतं। ओके, तर आपल्याला दिसते अव्ययभाव समासाचे सामासिक शब्द कुठे आहे, तर पहिलाच पर्याय आहे प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला, घरोघरी, प्रत्येक घरी। आ, यथा, प्रति हे 3 संस्कृत उपसर्ग लागून शब्द तयार होतात आणि घरोघरी हा आपला मराठी उपसर्गच आहे। शब्दाची पुनरावृत्तीच आहे तिथे, उपसर्ग वगैरे नाही लागलाय घरोघरी मध्ये। ठीक आहे, तर पर्याय कुठला योग्य, पर्याय पहिलाच योग्य। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे।
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ज्या शब्दांची पूर्व परंपरा सांगता येत नाही अशा शब्दांना डॅश डॅश शब्द असे म्हणतात. ज्या शब्दांची पूर्व परंपरा सांगता येत नाहीये त्यांना काय म्हणतात? परभाषीय, देशी, तत्सम, तद्भव. काय येईल बरोबर? तर बघा, ज्यांची पूर्व परंपरा सांगता येत नाही म्हणजेच काय, तर जे शब्द आपण कुठून वापरायला घेतले, का वापरायला घेतले, तो शब्द कसा तयार झाला, काहीच माहिती नाहीये. फक्त आपले पूर्वज बोलायचे म्हणून आपण ते शब्द बोलतोय. ज्याची निर्मिती उत्पत्ती माहिती नाही अशा शब्दांना आपण काय म्हणतो? तर असे शब्द म्हणजे आपले देशी शब्द. त्यालाच म्हणतात बोली भाषेतील शब्द. आपली बोली भाषा किंवा प्राकृत सुद्धा त्याला शब्द नाव आहे. एक्झाम मध्ये काहीही विचारू देत आपल्याला आलं पाहिजे असा अभ्यास आपला पाहिजे, बरोबर. यासोबतच ग्राउंडची तयारी सुद्धा ठेवा, कारण आधी आपल्याला ग्राउंड मध्ये मेरिट लिस्ट मध्ये यायचंय. त्याच्यानंतर तुम्ही पेपर किती पण मारा टॉप, 90, 92, 96 किती पण पेपरला मार्क पडत जर असतील आता, तरी आपल्या ग्राउंडला पहिला फोकस करायचा आहे. दोन्हीही इक्वली ठेवायचे, ठीक आहे. चला, पर्याय दुसरा इथे योग्य आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित म्हणजेच उपसर्ग साधित. लेखक, टाकाऊ, अतिशय, आनंदित. काय येईल बरोबर? उपसर्ग घटित म्हणजेच मूळ शब्दाच्या पूर्वी लागून आलेले शब्द. कुठला दिसतोय? तर बघा, लेख मूळ शब्द आहे, लेखक प्रत्यय लागलाय. टाक, टाकाऊ, टाकाऊ प्रत्यय लागलेला आहे. आनंद, आनंदित प्रत्यय लागलाय. शय, अतिशय, अति हा उपसर्ग लागून अतिशय हा उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला, ज्यांना ज्यांना लेक्चर आवडतंय लेक्चर लाईक करून घ्यायचंय आपलं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म डॅश डॅश आहे. गीता अर्जुनाला श्रीकृष्णाने विधान अकर्मक आहे. काय कळतंय आपल्याला इथे? श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म माहिती पाहिजे. तर बघा, कर्म जरी ओळखायचंय तरी आधी कर्ता ओळखून बाजूला ठेवून द्यायचा. जरी कर्त्याशी आपलं काही काम नाहीये, तो मध्ये येऊ नये म्हणून त्याला बाजूलाच काढून ठेवायचा. तर बघा, सांग हा धातू आहे. सांगणारा कोण? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण झाला आपला कर्ता. सांगितली ती काय? काय सांगितलीये? गीता. कोणाला सांगितली? हे नंतर. कोणाला? अर्जुनाला. दोघं पण कर्म आहेत, बरोबर. मग क्रियापदाला एक ट्रिक सांगते, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं. तर क्रियापदाला जर आपण कर्मासाठी प्रश्न विचारला, जो शब्द पहिला येतो ना ते असतं प्रत्यक्ष कर्म. सांगितली ती काय? अर्जुन येणार आहे का तोंडात लगेच नाव? सांगितली ती काय? गीता. मग गीता झाला आपलं प्रत्यक्ष कर्म. मग त्याच्यानंतर ती कोणाला सांगितली ते नंतर. कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. मग अर्जुन हे झालं आपलं अप्रत्यक्ष कर्म. अजून एक ट्रिक आहे, ट्रिकचा भांडार आहे, तुम्हाला जी हवी ती घ्यायची, ठीक आहे. काय आहे? तर बघा, पहिली क्रिया प्रत्यक्ष कर्मावर घडते, नंतर ती अप्रत्यक्ष कर्मावर घडते. हे वाक्य पाठ करून ठेवायचंय. त्यानंतर निर्जीव गोष्ट जी असते ना दोन कर्मांमध्ये, सजीव आणि निर्जीव. निर्जीव असेल प्रत्यक्ष कर्म, सजीव असेल अप्रत्यक्ष कर्म. गीता सांगितली, गीता ग्रंथ आहे ना, मुलीचं नाव नाहीये इथे या वाक्यामध्ये. ते ग्रंथ निर्जीव आहे म्हणून प्रत्यक्ष. अर्जुन व्यक्ती आहे, सजीव आहे म्हणून अप्रत्यक्ष. कळालं? तर आता आपल्याला इथं प्रत्यक्ष कर्म ओळखायचं होतं. पर्याय कुठला योग्य येणार? गीता. कुठल्या पर्यायामध्ये आहे? पहिल्याच. त्याच्यामुळे पहिलाच पर्याय आपला योग्य आहे. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्म म्हणतात. बघा, आपण जे काही क्वेश्चन रोज घेतोय डेली लाईव्ह मध्ये इथे, तर त्याच्यामध्ये बरेच असे प्रश्न आहेत की जे अगदी तुम्ही चिल्लर म्हणाल त्याला, की डाव्या हाताचा मळे मॅडम, आमचा खूप अभ्यास झाला या प्रश्नांचा. असेही काही प्रश्न आहेत. काही मीडियम लेवलचे आहेत आणि काही यावर्षी जे नव्याने विचारले ते पण आम्ही ऍड केलेले आहेत. त्यामुळे ऑल ओव्हर सगळ्या टाईपच्या प्रश्नांचा अभ्यास तुमचा इकडे होतोय. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी तर टिक्कर मराठी नवीन कार्यक्रम त्यांच्यासाठीच चालू केलाय खास. शेअर करत चला लेक्चर. चला, व्याख्या काय इथं, जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना काय म्हणतो? क्रियापदावर अधिकार कोण गाजवतो?
प्रयोगामध्ये जर आपण घेतलं, क्रियापदावर अधिकार कोण गाजवतो? ज्याला प्रत्यय नसतो तो गाजवतो. त्याच्यावरून इथं तुम्हाला आठवलं पाहिजे लगेच. हे काय कुठल्या हे वाक्य कुठल्या पुस्तकात लिहून नाही दिले, हे असंच्या असं हे तयार झालंय. हे आधीच्या वाक्यांवरून ही वाक्य काही तयार होतात, मग ते आपल्याला वाटतं की हा प्रश्न यावर्षी नव्याने विचारला गेला. ठीक आहे, नवीन काहीच नसतं, आपल्या अभ्यासाचा खेळ असतो सगळ्या याच्यामध्ये. तर बघा, जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवतात, प्रयोगामध्ये जर आपण बघितलं, क्रियापदावर अधिकार कोण गाजवतं? कर्तरी प्रयोगात कर्ता क्रियापदावर हुकूमत गाजवतो. कर्मणी प्रयोगात कर्म क्रियापदावर अधिकार गाजवतो. म्हणजे ज्याला प्रत्यय नसतो तो अधिकार गाजवतो. मग आपण आता मगाशीच अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर्मावाला आपण वाक्य घेतलं होतं, तिथं तुम्हाला सांगून देते. याच्यामध्ये क्रियापदावर कोण अधिकार गाजवणार रे? ज्याला प्रत्यय नाहीये तो अधिकार गाजवणार, राईट. प्रत्यक्ष कर्म गीता, अप्रत्यक्ष कर्म अर्जुन. प्रत्यय कोणाला नाहीये? गीता शब्दाला प्रत्यय नाहीये. आता अर्जुनाच्या जागी अंजनी जरी घेतलं ना, श्रीकृष्णाने अंजनीला गीता सांगितली, क्रियापद बदलले कर्माप्रमाणे? नाही, कारण ते अप्रत्यक्ष कर्म होतं, त्याला प्रत्यय. ज्याला प्रत्यय असतो त्याच्या कितीही लिंग वचनामध्ये बदल करा, त्याच्याप्रमाणे क्रियापद कधीच नाही बदलत. गीता शब्दाला प्रत्यय नाहीये, गीताच्या जागी ग्रंथ घ्या बरं. श्रीकृष्णाने अर्जुनाला ग्रंथ सांगितला, बरोबर ना. प्रत्यक्ष कर्मामुळे क्रियापद बदलते, कारण प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय नाहीये. एकदम सोपी ट्रिक आहे, आणि या ट्रिक काही कुठं लिहून ठेवलेल्या नाहीयेत, त्या तयार झालेल्या आहेत आपल्या अभ्यासावरून. ठीक आहे, लक्षात आलं आता. डायरेक्ट उत्तर निघालं ना आपल्या पुढच्याच प्रश्नाचं, मागच्या प्रश्नामध्ये. कुठली कर्मे क्रियापदावर हुकूमत गाजवतात? तर ज्यांना प्रत्यय नसतो. प्रत्यय कोणाला नसतो? प्रत्यक्ष कर्माला नसतो. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे? पर्याय तिसरा. महत्वाचा प्रश्न आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे, नाही तर म्हणाल की हे आम्हाला शिकवलेलंच नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, सुरेशने सुरेल गाणे म्हटले, तर या वाक्याचा कर्म विस्तार आपल्याला ओळखायचा. इथे कर्म विस्तार सांगा असं म्हटलंय. बघा, म्हटले, गाणे, सुरेल, सुरेश. कर्माचा विस्तार करायचा आहे म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे, बरोबर. तर बघा, कोण आहे इथं कर्मविस्तार? म्हणणारा कोण? सुरेश. सुरेश झाला कर्ता. म्हटले ते काय? गाणे. गाणे झालं कर्म. कर्माचा विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती. कसं गाणं, कोणाचं गाणं, कसं, कधी, केव्हा, कुठे, कधी, कसं, असा प्रश्न विचारला तर आपल्याला विस्तार भेटून जातो. मग तो कर्माचा असू दे, क्रियापदाचा असू दे, किंवा कर्त्याचा असू दे. म्हणजेच काय, आपला उद्देश विस्तार असू दे, विधेय विस्तार असू दे, किंवा कर्म विस्तार असू देत, केव्हा, कुठे, कधी, कसं, असा प्रश्न विचारायचा. ठीक आहे, कसं गाणं? गाण्याबद्दल विशेष माहिती, सुरेल गाणं. कर्माबद्दल माहिती सांगितली म्हणून तो काय झाला आपला? कर्म विस्तार झाला. आणि म्हटले हे काय आहे? विधेय. वाक्य पृथक्करण मधला एकदम सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, पर्याय तिसरा योग्य. चला पुढे, नेक्स्ट क्वेश्चन. त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरुद्ध लढताना शहीद झाला, या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा. उद्देश्य वाक्य ओळखायचे. अतिरेक्यांविरुद्ध लढताना शहीद झाला त्याचा धाकटा मुलगा. उद्देश्य वाक्य म्हणजे उद्देश्य ओळखायचे. उद्देश्य कोणाला म्हणतो आपण? उद्देश आणि उद्देश्य दोघांमध्ये फरक आहे बरं. उद्देश्य म्हणजेच वाक्यातील कर्ता. वाक्यात जो कोणी कर्ता असतो त्याला उद्देश्य म्हणतात. उद्देश म्हणजे हेतू आणि उद्देश्य म्हणजे कर्ता. ठीक आहे, कर्ता कोण आहे? त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरुद्ध लढताना शहीद झाला. झाला म्हणजे हो धातू याच्यामध्ये. होण्याची क्रिया आहे, म्हणजे होणारा कोण? कोण शहीद झालाय? त्याचा धाकटा मुलगा. हे काय झाला? आपला कर्ता झाला. मुलगा हा कर्ता आहे, मुलगा हे आपलं उद्देश्य आहे. जर उद्देश्य विस्तार विचारला असतं तर मग कोणाचा? तर त्याचा धाकटा. मग ते उद्देश्य विस्तारामध्ये गेलं असतं. इथं नॉर्मल मुलगा पर्यायामध्ये दिलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला उद्देश्य विस्तार आणि उद्देश्य एकत्रितच बरोबर द्यायचं आहे. त्याचा धाकटा मुलगा हा झाला आपला कर्ता. कर्ता म्हणजेच वाक्य पृथक्करणामध्ये त्याला आपण म्हणतो उद्देश्य किंवा उद्देश्य विभागामध्ये येतं ते. ठीक आहे, पर्याय चौथा योग्य. ज्यांना ज्यांना आपलं लेक्चर आवडते त्यांनी एकदा सेशन लाईक करून घ्यायचंय. ऑफर प्रत्येकाला माहिती असेलच, किंवा जे नव्याने जॉईन झालेत मध्येच लेक्चर, त्यांच्यासाठी पुन्हा ऑफर सांगतेय. टिक्कर मराठीची 14वी बॅच आहे आपली, तर त्या बॅचचं ऍडमिशन चालू आहे. लवकरच लाईव्ह लेक्चर चालू होणार आहेत.
तर ऑफर आहे त्या बॅचवर, ठीक आहे. ती बॅच तुम्हाला 20 तारखेपर्यंत, म्हणजे आज 17 तारीख आहे, 3 दिवस आहे, 20 तारखेपर्यंत ती बॅच तुम्हाला 1500 रुपयाला भेटणार आहे. सगळे विषय लाईव्ह स्वरूपात आहे, सगळे विषय लाईव्ह, बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये लाईव्ह स्वरूपात शिकवली जाणारी बॅच आहे. ऑफरचा मला तरी वाटतं प्रत्येकाने फायदा घ्यावा, कारण आता 2 महिन्यात भरती येणार आहे असं सांगितलंय, पण 2 महिने होता होता 3-3.5 महिने सुद्धा होऊ शकतात. आपल्या हातामध्ये वेळ आहे, सत्कारणी लावायचा आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आपला, रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावेत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. ओळखा. काय येईल? रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत, काय कळते? आज्ञा दिली का रे? आज्ञा असती तर काय असतं? न्या असं सांगितलं असतं, डाव्या बाजूने वाहने न्या, एवढंच असं तर आज्ञा दिल्याचा बोध असता. संकेत, जर असं झालं तर तसं आहे का? नाही. स्वार्थी म्हणजे काळाचा बोध. कळतंय का हे वाक्य कुठल्या काळातलं आहे? आहे, होता, होईल, काय आहे? काहीच नाहीये. म्हणजे हे वाक्य काय दिसतंय? वाविवे प्रत्यय, न्यावी अशी इच्छा आहे आपली, म्हणजे हे वाक्य काय झालं? आपलं विद्यार्थी वाक्य झालं. पर्याय दुसरा योग्य. मराठी व्याकरण, इथं एकही प्रश्न असा तुम्हाला दिसणार नाही की ज्या प्रश्नाचं स्पष्टीकरणच मॅडमने दिलेलं नाहीये, आणि ते स्पष्टीकरण अगदी तुम्हाला समजेल अशा सोप्या आपल्याच भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये सांगते. थोडासा त्याला गावठी तडका देऊन आपण एकदम झणझणीत विषय तुम्हाला समजावून सांगतोय, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी, मग तो शहरातला असू दे किंवा गावातला असू दे, असा एकही विद्यार्थी नसणार आणि नाहीच आहे आपल्या लेक्चरला की त्याला शुभांगी मॅडमचं शिकवणं समजत नाहीये, किंवा एकदमच शुभांगी मॅडम शुद्ध बोलतायत, किंवा एकदमच गावाकडचं बोलतात. अजिबात नाही. समजवण्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीने प्रत्येकाला समजते माझं शिकवणं. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे, आता खरंच फ्रीवाल्या लेक्चरची गरज आहे, आणि क्वालिटी तर तुम्ही पाहतायच. त्यामुळे शेअर करत चला, आणि ज्यांना आवडते त्यांनी एकदा लाईक करून घ्यायचं लेक्चर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, बघा. अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या, हे पहिलं वाक्य. त्या 10 भरल्या, हे झालं दुसरं वाक्य. जोडले पण या अविकारी शब्दाने, तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे, उत्तर द्यायचंय. रोज आपण लाईव्ह असतो आणि आज का बरं रेकॉर्डिंग, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल, किंवा काही नवीन विद्यार्थी सुद्धा असतील तर त्यांना वाटत असेल की काय ह्या मॅडमचं लेक्चर काय रेकॉर्डिंगच आहे का? तर अजिबात नाही. काही कारणास्तव आज माझं लेक्चर रेकॉर्डिंग आहे, आणि मे बी पुढे 2-3 दिवस सुद्धा माझं लेक्चर रेकॉर्डिंगच अपलोड होईल. कारण असं आहे, ऍक्च्युली माझ्या मुलीला चिकन पॉक्स झालाय, त्याच्यामुळे मला हाफ डेने घरी जावं लागतंय काळजी घेण्यासाठी, ठीक आहे. आणि त्याचा त्रास किती होतो तुम्हाला ज्यांना अनुभव असेल ते शेअर करतीलच, बरोबर ना? ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करू नका, 2-3 दिवसात आपण पुन्हा लाईव्ह येणार आहोत युट्यूबला. चला, अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या, समाधानकारक आहे. पण पुढचं जर वाक्य आपण वाचलं, पण त्यात 10च भरल्या, म्हणजे कमीपणा जाणवतोय आपल्याला. पणने जोडलेलं वाक्य आहे. पण, पर, पण, परी, परंतु, बाकी यासारख्या अविकारी शब्दांनी जर वाक्य जोडलं तर ते वाक्य कुठल्या प्रकारामध्ये येतं? न्यूनत्व बोधक. कोणाचा प्रकार आहे? प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक कोणाचा प्रकार आहे? उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि प्रधानत्वचे जे काही 4 उपप्रकार आहे, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक आणि न्यूनत्व बोधक, यांच्यामधल्या कुठल्याही अविकारी शब्दाने जर वाक्य जोडले, जसं इथे जोडले आपल्या न्यूनत्व बोधकने, तर ही वाक्य काय असतात? संयुक्त वाक्य असतात. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मी रोज पहाटे उठतो. पहिलं वाक्य, 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. दुसरं वाक्य जोडले व या अविकारी शब्दाने, तर वाक्याचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे. मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. काय येईल बरोबर? सेम आता आणि, व, अन, आणखी, शिवाय, नी यांच्यासारख्या अविकारी शब्दाने जर वाक्य जोडलं तर ते वाक्य कुणाच्या प्रकारामध्ये येतं? समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्ययाच्या प्रकारामध्ये येतं. आणि याने जोडलेलं वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असतं. याचं स्पष्टीकरण आता मागच्याच क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. रेकॉर्डिंग लेक्चर आहे, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होईल असं मला तरी वाटतंय. फक्त तुम्हाला जे काही डाऊट असतील ते डाऊट तुम्ही या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. मी नक्की घरी गेल्यावर
जेव्हा वेळ भेटेल हा व्हिडिओ बघेल, कमेंट बॉक्स ओपन करेल आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर क्लिअर करणार नक्कीच. जे काही शिकताना डाऊट पडत असतील कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. पुढील वाक्याचा प्रयोग सांगितलाय पण वाक्य बघितलं आपल्याला वाटतं की प्रकार ओळखायचा आपल्याला. जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे. काय येईल? केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य. ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. जे, ते, जो, तो, जर, तर, जसं, तसं यासारख्या जोड्यांनी जर वाक्य जोडली तर ते वाक्य कशामध्ये असतं? गौण वाक्यांचे प्रकार आपण शिकलोय ते सगळे कशामध्ये येतात? मिश्र वाक्यांमध्ये येतात. पर्याय दुसराच योग्य. चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी पोलीस भरतीची आपली एक फुलफिल बॅच आहे. सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकवली जाणारी बॅच. त्याचे 1 वर्षभर रेकॉर्डिंग तुम्हाला भेटत जाईल. तर अशी बॅच तुम्हाला ऑफर मध्ये भेटते 1200 रुपयाला. आणि ज्यांना इंडिव्हिज्युअल फक्त एकच विषय हवाय आपला मराठी व्याकरण, मॅडम स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे पण आम्ही इग्नोर केलं त्याच्याकडे म्हणून आता आम्हाला चांगले मार्क्स नाही पडत आहे. तर बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल एक विषय आहे 499. दोन्हींपैकी जो पाहिजे तो घ्यायचा आहे. ऑफरचा लाभ घ्यायचा आहे कारण येणारी भरती आपलीच आहे. त्यातली एक वर्दी फिक्स, एक जागा आपली झालीच पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करायचे योग्य ट्रॅकवर. ठीक आहे. चला आणि ट्रॅक तर तुम्हाला माहितीये कुठला योग्य आहे तो. चला जाऊया पुढे. पुढचं वाक्य आहे, पुढचा प्रश्न आहे आपला. केवळ वाक्यात एकच उद्देश असते व विधेयक एकच नसते. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. पूर्व वाक्य बरोबर, पूर्व वाक्य चूक यापैकी नाही. अच्छा पूर्ण वाक्य असेल तर पूर्व नाही. पूर्ण वाक्य बरोबर, पूर्ण वाक्य चूक. आता केवळ वाक्य आपण पाठच केलेले. काय पाठ केलेलं आहे आठवतंय का? शुभांगी मॅडमचं वाक्य जे तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं. साधं, सरळ, सोपं, सुटसुटीत समजल असं वाक्य ज्याच्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं अशा वाक्यालाच आपण केवळ वाक्य म्हणतो. म्हणजे झालं ना, केवळ वाक्यात एकच उद्देश असतो व विधेयक सुद्धा एकच असतं. पण इथं सांगितले विधेयक एक नसतं म्हणजे फक्त पूर्वार्ध बरोबर आहे. पूर्वार्ध म्हणजे पहिलं वाक्य, पहिला भाग आणि उत्तरार्ध म्हणजे दुसरा भाग. तर तेवढंच बरोबर आहे. केवळ वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. ठीक आहे. चला पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय पहिलाच योग्य. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे आपला. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते? शांतरस, हास्यरस, वीररस, करुण रस. ओळखा. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. क्रांती म्हणजे वीरांच्या गोष्टी आहे, शूरवीरांच्या गोष्टी, शिवाजी महाराजांचे पोवाडे किंवा कोणी काही पराक्रम केला असेल अशा असा अर्थ त्या वाक्यातून निघत असेल तर ते वाक्य आपलं कुठलं असतं? वीर रसाचं असतं. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली हे वाक्य आहे आपलं. तर यातील धूम ठोकली या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखायचा. आता वाक्प्रचार समानार्थी याचा अर्थ सांगू. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. काय? धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकतात चोरांनी धूम ठोकली म्हणजे चोर पळून गेले. मग पळून गेले या अर्थाचा वाक्प्रचार कुठला आहे अजून पर्यायामध्ये? सुंबाल्या करणे, शंख करणे, सव्यापसव्य करणे, हतबल होणे. काय येईल बरोबर? चला लाईकची संख्या वाढवायची. आता लाईव्ह नाहीये त्याच्यामुळे समोर मला दिसत नाहीये की किती लाईक आहेत आणि किती लाईव्ह आहेत. पण रोजच्या सारखंच असणार माहितीये मला. चला तर तुमचंही काम आहे की मॅडम लाईव्ह नसताना सुद्धा चर्चेत राहायचंय आपल्याला. तसं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये चर्चा करतच असाल. ठीक आहे. लाईक करून घ्या. चला बरं पटकन. धूम ठोकणे म्हणजे सुंबाल्या करणे, पळून जाणे. पर्याय पहिलाच योग्य. जाऊया पुढे. आता कुठल्या प्रश्नापासून आवाज गेला होता? मला वाटतं इथूनच गेला असेल ना. बघा पुन्हा सांगते. सामान्य रूप म्हणजे मूळ शब्दात झालेला बदल.
शिक्षकचं शिक्षकां झालंय, मूलचं मुलां झालंय, असे दोनच शब्द आहेत ज्यांच्यात सामान्य रूपामुळे बदल झालाय. त्याच्यामुळे 3 शब्द म्हणायची चूक करू नका. शाबासकी याच्यामध्ये घेऊ नका, त्याला विभक्ती प्रत्यय लागलेलाच नाहीये. ओके, जाऊया पुढे. हा, तर बघा, पुढीलपैकी कोणता शब्द भुंग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं विचारले. भुंग शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाहीये? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप. ओळखा. भ्रमर, अली, मिलिंद, मधुप, अली सर्व शब्द समानार्थी. तर चूक करायची नाहीये. बरेच विद्यार्थी म्हणतील इथं मागे गडबड होत होती प्रश्नांमध्ये, तर हेच असेल बरोबर. तर अजिबात नाही. अली म्हणजे भुंगाच आणि अरी म्हणजे शत्रू. दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका. त्याच्यामुळे सगळेच शब्द समानार्थी आहेत. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. लेक्चर थोडं अडकतंय, मॅनेज करा थोडस. ठीक आहे. हा, पुढचा प्रश्न आहे आपला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. स ला पहिला उकार आणि स ला दुसरा उकार याच्यामध्ये फरक आहे. स ला पहिला उकार सूत, सूत म्हणजे मुलगा शब्दाचा समानार्थी आहे. स ला दुसरा उकार सूत, सूत म्हणजे धागा शब्दाचा समानार्थी. नुसता उकार आणि वेलांटी बदलली तरी सुद्धा शब्दाच्या अर्थामध्ये बदल होतो, असं आपलं मराठी व्याकरण आहे. ठीक आहे. बघा, पुत्र, सुता, तनया आणि सुती. तर इथं दिलेला आहे दुसरा उकार, पण दुसऱ्या उकाराप्रमाणे इथं विरुद्ध लिंगी दिलेलंच नाहीये. तर आपल्याला इथं घ्यायचा पहिला उकार. ठीक आहे. मग सूत म्हणजे मुलगा, राईट. मग मुलगाचं विरुद्ध लिंगी काय आहे? मुलगी आहे. बरोबर. मुलगी पर्यायामध्ये दिलेलं नाहीये, पण मुलगीचा समानार्थी दिलाय ना. मुलगी म्हणजेच काय? तर मुलगी म्हणजे तनया, सुता सुद्धा आहे. त्याच्यामुळे कुठला पर्याय शब्दशः अर्थ अशा वेळी घ्यायचा? सूतचा विरुद्ध लिंगी म्हणजे सुता, मुलगा, सुता म्हणजे मुलगी. ठीक आहे. पर्याय दुसरा योग्य. चला पुढे. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या दिलेले नाही पण आहे. यांना मराठी व्याकरणात डॅश डॅश म्हणतात. हे काय आहेत? आपली संबंधी सर्वनामे, दर्शक सर्वनामे, अनिश्चित सर्वनामे, सामान्य सर्वनामे. हा, ही, हे, ह्या हे काय आहे? दर्शक सर्वनाम. तो, ती, ते, त्या सुद्धा दर्शक सर्वनाम आहे. फक्त फरक एवढाच आहे की हाही, हे, ह्या ही सर्वनामे आपण जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो आणि तो, ती, ते, त्या दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो. ही काय आहेत? आपली दर्शक सर्वनामे आहेत. पर्याय दुसरा योग्य. चला पुढे. दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? दुहेरी म्हणजे एका गोष्टीची 2 वेळा पुनरावृत्ती. एकेरी, दुहेरी, चौपट, पाचपट, दसपट. संख्या पटीत जेव्हा कळतात, संख्येची आवृत्ती कळते, म्हणून हे कशामध्ये गेलं? आपल्या आवृत्तीवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक म्हणजे संख्या क्रमाने कळतात. क्रमाने म्हणजे कसं? पहिला, पाचवा, 10वा, वाविवे प्रत्यय लागतात. पहिला, दुसरा, तिसरा, 10वा, 50वा. पृथकत्ववाचक म्हणजे संख्येचे गट पाडले जातात. 1 1 2 2 5 5 10 10 50 50. आणि गणनावाचक म्हणजे संख्या मोजल्या जातात. 1 2 3 4 5 6 किंवा अर्धा, पाव, पाऊण. ठीक आहे. गणनावाचकचे परत पुढे उपप्रकार आहेत. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. हे डिटेल मध्ये आपण आपल्या बॅचेस मध्ये शिकत आहोतच. तर खाली तुम्हाला दिसते बघा ती लाल पट्टी, तिथं विजेता बॅच दिसते. ऑफर मध्ये आहे, प्रत्येकाने घ्यायची. ज्यांना ज्यांना बेसिक कन्सेप्ट सगळ्या विषयांच्या क्लिअर करायच्या. ऑफर चालू आहे. पुढे बघा ऑफिस नंबर दिलाय व्हाईट याच्यामध्ये, 8233007373 नंबरवर कॉल करा. ऑफर 3च दिवस आहे ही, तर त्याचा फायदा घ्या. चला पुढे. लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? मला वाटतं हा प्रश्न आधी आपला झाला होता, चुकायला नकोय कोणाचाच अजिबात. लेखणी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? लेखणी म्हणजे लिहिण्याचं माध्यम आहे. बरोबर. कुठली लेखणी आहे? वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना याच्यामध्ये. ग्रुप, गट, समूहाचा बोध होतोय, म्हणून हे काय आहे? आपलं लेखणी हे सामान्य नाम आहे. पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. ती नियमितपणे कादंबरी वाचत असे. पुढचा प्रश्न आहे आपला. तर या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, वर्तमान भविष्य काळ यापैकी नाही. ओळखा. ती नियमितपणे कादंबरी वाचत असे. आता नियमित शब्द आहे म्हणजे मॅडम मी तुम्हाला सांगितलंय
क्रियापद काय पण असू दे, वाक्यामध्ये जर रोज, नित्य, दररोज, नियमित यासारखे शब्द असेल, नेहमी यासारखे शब्द असतील तर तो काय रीती असतो. राईट. रीती म्हणजे जी क्रिया रोज रोज घडतीये. पण कधी, मग आता पुढे संयुक्त क्रियापद आपलं वाचत असे, असे सांगितले म्हणजे आता वाचतोय का? नाही. वाचत असे म्हणजे खूप पूर्वी, पण कसा, एकदाच का? नाही. नियमित म्हणजे रोज रोज. जी क्रिया भूतकाळात रोज रोज घडत आहे असा बोध होतोय तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? रीती भूतकाळ असे म्हणतो. पर्याय पहिलाच योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ओळखा. स्वर ए स्वर आहे तर हा कोणत्या प्रकारचा हे आपल्याला ओळखायचं आहे. बघा, ह्रस्व, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि स्वरादी. तर ए जो स्वर बनण्यासाठी कमीत कमी 2 स्वरांचं एकत्रीकरण झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर म्हणतो. बरोबर. अ अधिक दीर्घ ई असू दे किंवा ह्रस्व ई असू दे, उत्तर तेच. ठीक आहे. मग हा काय आहे आपला? संयुक्त स्वर आहे. लक्षात ठेवा, 2 सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एक दीर्घ स्वर तयार होतो. काय? 2 सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एक दीर्घ स्वर तयार होतो. 2 विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एक संयुक्त स्वर तयार होतो. विजातीय स्वर, उच्चारामध्ये विजातीय म्हणजे भिन्नता. आणि 2 संयुक्त स्वर कधीच एकत्र येत नाही, कारण मुळात एक संयुक्त स्वर एकत्रीकरण करूनच तयार झालेला असतो, त्याच्यामुळे तो परत दुसऱ्यामध्ये मिक्स होणार नाही. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. हे होतं आजचं आपलं लेक्चर. बघू 2-3 दिवस अजून मे बी राहू शकतं रेकॉर्डिंग. कळेलच तुम्हाला जे काय असेल ते. ठीक आहे. अभ्यास करत राहा. काही अडलं तर मला बिनधास्त विचारा. मराठी व्याकरणाच्या बाबतीत अजिबात लाजायचं नाहीये. टिक्कर मराठी चॅनल तुमचंच आहे, तुमच्यासाठीच आम्ही इथं चालवतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे जी काही अडचण असेल अभ्यासाच्या बाबतीत ना, बिनधास्त इथे आम्हाला विचारायची, कारण आता वेळ खूप कमी हातात. पुढची भरती लगेच 2 महिन्यात सांगितली, ती कधी येईल आपण तयार पाहिजे. ठीक आहे. थांबूयात. अजूनही ज्यांनी सेशन लाईक केलं असेल लाईक करून घ्या. भेटूयात उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता. तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चर आवडलं असेल लेक्चरला लाईक करा. आणि महत्वपूर्ण लेक्चर आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे लेक्चर शेअर करा. थांबूयात. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. आणि ऑफर लक्षात ठेवा पुन्हा एकदा. बघा, ऑफर तुमच्यासाठी आहे. 3च दिवस राहिले फक्त ऑफर संपायला, तर प्रत्येकाने याचा फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. आज 17 तारीख आहे. 20 तारखेपर्यंत तुम्हाला ही बॅच भेटणार आहे 1200 रुपयाला. त्यामुळे प्रत्येकाने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅचचा ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. चला थांबूयात. बाय बाय.